मित्रांनो, महाराष्ट्राला आणखीन म्हणजे सुरत चेन्नई एक्सप्रेसवे संदर्भात रस्ते बांधणी क्षेत्रात एक मोठी क्रांती घडवणारा सुरत ते चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसवे हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आणि या संदर्भात हा एक्सप्रेसवे केवळ एक रस्ता नसून तो 6 राज्यांच्या विकासाचा दुवा ठरणार आहे. यामध्ये गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांना जोडणारा हा 1271 किलोमीटर लांबीचा महामार्ग देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. आणि या प्रोजेक्टचं जे आहे मित्रांनो, याची डिटेल आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नेहमी आपण या संदर्भातले अपडेट आपल्या चॅनलवर मित्रांनो अपडेट करत असतो. विशेषतः महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण महामार्ग राज्यातील 5 जिल्ह्यामधील 371 गावांमधून हा जाणार आहे. यामुळं या भागातील दळणवळण, व्यापार, पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. हा ग्रीनफील्ड महामार्ग तयार झाल्यावर महाराष्ट्रातील गावांना थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडले जाईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला या माध्यमातून चालना मिळेल. महाराष्ट्रातील मित्रांनो, हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर या 5 जिल्ह्यामधून जाणार आहे. यामुळं या जिल्ह्यांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल. उदाहरणार्थ, सध्या नाशिक ते अक्कलकोट या प्रवासाला साधारणपणे 9 तास लागतात, पण हा महामार्ग झाल्यानंतर हाच प्रवास केवळ 4 तासात पूर्ण होणार आहे. या एक्सप्रेसवेमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर देखील कमी होणार आहे. तसेच शेतामधील निर्माण होणारे जे माल आहे, शेती उत्पादन आहे, ह्या शहरापर्यंत पोहोचवणे सोपे होईल. यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि नवीन व्यवसायासाठी ही संधी या महामार्गाद्वारे निर्माण होणार आहे. मित्रांनो, हा बहुप्रतीक्षित आहे, कारण हा बरेच दिवस झाले याची घोषणा झालेली आहे. आपण हे बघू शकतो. समृद्धी, आता मित्रांनो आहे समृद्धीची शूटिंग आहे, तर तो महामार्ग पूर्ण पण झाला. परंतु हा महामार्ग आता या संदर्भात काय अपडेट आहेत, तर ते या प्रकल्पाला बराच कालावधी लागला. कारण याची लांबी बघूया आता, याची वैशिष्ट्ये. याची एकूण लांबी 1271 किलोमीटर. तसेच हा महामार्ग 6 पदरी असणार आहे आणि भविष्यात तो 8 पदरी करण्याचा विचार आहे. त्याची एकूण रुंदी 100 मीटर एवढी असेल. मित्रांनो, हे आपण सध्या समृद्धी महामार्ग नागपूरची शूटिंग घेतली आहे, तर हा पण 6 पदरी महामार्ग आहे आणि हा पण भविष्यात एक्सटेंड होऊ शकतो. या प्रकल्पाचं स्वरूप असं असेल की हा प्रकल्प भारतमाला परियोजना फेज 2 अंतर्गत याचं काम डिसेंबर 2025पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. आणि आर्थिक विकासाचे केंद्र हा महामार्ग सुरतच्या कापड उद्योगाला देखील चालना देईल, कारण सुरतला टेक्स्टाईल हब आहे व तसेच चेन्नईला माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे IT हब. त्यामुळे व्यापार आणि उद्योगासाठी एक नवीन मार्ग या माध्यमातून खुला होईल. तर याकरिता भूसंपादन जे आहे मोठ्या प्रमाणात केले जाणार आहे, कारण महाराष्ट्रातील 371 गावामध्ये जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे प्रयत्न होत आहेत. काही ठिकाणी याला विरोधही होत असला तरी या मार्गामुळे स्थानिक लोकांचे जीवनमान निश्चित सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता जिल्हानिहाय गावाची संख्या व महामार्गाची लांबी किती किलोमीटर असेल, तर यामध्ये नाशिक 80 गावे असेल आणि महामार्ग 120 किलोमीटर या जिल्ह्यातून असेल. अहमदनगर 100 गावे व 141 किलोमीटर डिस्टन्स असेल. बीड 70 गावे व 90 किलोमीटर अंतर. धाराशिव 60 गावे व 80 किलोमीटर हा मार्ग असेल. सोलापूर 61 गावे व 100 किलोमीटर या जिल्ह्यात तो असणार आहे.